सर्वांना जय श्रीराम. वैद्यनाथ भक्ती मंडळाचा सेवेकरी या नावानं आपली सर्व धर्म बांधवाची ओळख आहे. इतक्या दिवस सगळ्यांना प्रश्न पडत होता की वैद्यनाथ भक्ती मंडळ फुटण्याचं कारण खरंच काय म्हणून. आज आमचे आधारस्तंभ आम्ही चालू केलेले माझा भाऊ ओम्मीर केले वापस या संघटनेमध्ये वापस आला, ह्याचा मला अभिमान आहे आणि सत्याच्या बाजूनं सदैव उभा टाकतो आणि खंबीरपणे साथ देतो, ह्याचा मला आणि आपल्या पूर्ण टीमला गर्व आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगायचं म्हणजे आज मी तुम्हाला सांगतो वैद्यनाथ भक्ती मंडळ फुटायचं मेन राजकारण काय. वैद्यनाथ भक्ती मंडळमध्ये आम्ही कधी बॉडी करायचा प्रयत्न केला नव्हता. काही बाहेरच्या लोकांना संघटनेमध्ये येऊन त्या संघटनेत असं आश्वासन दिलं की आपल्याला CSR फंड आणायचा, हे फंड आणायचा. आपले धर्म बांधव धर्मासाठी काम करणारे ह्यांचं राजकारण काहीच माहीत नाही ना. त्याच्या ह्यांना CSR फंड असा आणायचा, ह्याच्या पूर्ण बांधवाला हे करायचं ते करायचं टोटल पूर्ण आश्वासन दिले. संघटनेच्या नावानं बॉड्या करून घेतल्या, जुन्या धर्म बांधवाकडून हिशोब काढून घेतला आणि खास करून माझं नाव एवढ्या बेकारपणे बदनाम केलं की ह्यांना 4-5 जणांनाच ठरविलं होतं की दीपक काही व्यवसाय करत नाही, दीपकला काहीतरी व्यवसायासाठी मदत करायची म्हणून कमीत कमी 1 लाख रुपये देतो म्हणून उगाच कमीत कमी 80 धर्म बांधवात मोहीममध्ये माझ्या नावाला बट्टा लागल्यामुळं मी आणि माझ्यासोबत एकनिष्ठ असणाऱ्या धर्म बांधवांना त्याच टायमाला 6 महिने अगोदर हा ग्रुप सोडला आहे. आणि ह्याच्या पुढून त्यांचा आणि आपण चालू केलेल्या भक्ती मंडळाचा काही संबंध राहणार नाही. त्यांना जे त्यांच्या प्रतिष्ठानच्या नावानं ते ग्रुप स्थापन केलेलं आहे, त्या प्रतिष्ठानचं नाव दिलेलं आहे, त्यांना कळकळीची विनंती करतो की तुम्ही तुमच्या प्रतिष्ठानच्या नावानंच मोहीम करा. वैद्यनाथ भक्ती मंडळ जे आम्ही चालू केलेलं आहे आमचं नाव आम्हालाच राहू द्या ही देवाची प्रार्थना. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला डबल सांगतो, विनंती करतो, ह्याच्यापुढून मला वैयक्तिक तुमची नावं घेण्यासाठी बी मजबूर करू नका एवढी प्रार्थना करतो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आज खरंच मला खूप दिवस झालं म्हणजे मी असा बसणारा माणूस नाही, चळवळीमधला माणूस आहे, काही ना काही काम करत राहतो मी. वैद्यनाथ भक्ती मंडळ ज्यावेळेस आम्ही सुरू केलं, खरं बघायला गेलं तर आमचं वैद्यनाथ भजनी मंडळ होतं. दर सोमवारी आम्ही जे भजन करतो वैद्यनाथ मंदिरला, ते आपण वैद्यनाथ भजनी मंडळाचा एक सदस्य होतो छोटासा, किंवा पाठीमागं बसून आपण भजन म्हणणारा. मग आम्ही तीर्थावर बसायचो, आम्ही 2 जण, आणखीन एक आमचा होता एक मित्र ते एक. तर आम्ही तीर्थावर बसून जी घाण पडलेली होती ती आम्हाला देखवत नव्हती. त्यासाठी आम्ही दोघांना स्वच्छता केली. स्वच्छता केल्याच्या नंतर आम्ही ठरवलं की बाबा आपण अशीच स्वच्छता करू दर रविवारी. ते म्हणले हो. दीपक भयानवीच होतं, तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल की त्या मोहीमपासून आम्ही सुरू केलं. वैद्यनाथ भक्ती मंडळ स्थापन झालं, त्याच्यामध्ये खूप जणांनी साथ दिली. दोघांचं आमच्या काहीच नाही बरं का, तुम्ही सर्वजण आलात म्हणून वैद्यनाथ भक्ती मंडळ आहे, बाकी आमचं दुसरं काहीच नाही. मग हे वैद्यनाथ भक्ती मंडळानं ठरवलं की बाबा वैद्यनाथ बरोबर वैद्यनाथाची सेवा करण्यासाठी आपण कावड यात्रा काढू. मग कावड यात्रा बी ठरवली, कावड यात्रा बी काढली आम्ही. पहिल्या वेळेसची आमची व्यवस्थित झालं, दुसऱ्या वेळेस पण कावड यात्रा काढली. पण त्याच्यानंतर जे राजकारण घुसलं, जे माईकवाले जन्मले आमच्या वैद्यनाथ भक्ती मंडळामध्ये, ते आले, त्यानं चॉकलेट दिलं की बाबा संघटन करू, संघटन केल्यास एवढा निधी येतोय, तेवढा निधी येतोय. त्यांनाही म्हणले लाख रुपये काहीतरी देऊ. मग ते 2 वर्षानंतर ते फुटाफूट झाली. हेनंच काय स्थापन केलं की संघटन स्थापन केलं. खरं बघायला गेलं तर वैद्यनाथ भक्ती मंडळ हे संघटन कोणाचंच नाहीये. वैद्यनाथ भक्ती मंडळ हे स्वतंत्र आहे. सेवा धर्म सुरक्षा ह्याचं ब्रीद वाक्य सुद्धा होतं, जे की आताच्या बॅनरवर कुठं दिसत नाहीये. सेवा केली तर धर्माचं रक्षण होईल, आणि धर्माचं रक्षण केलं की सुरक्षा स्वतःची होईल, हे आमचं ब्रीद वाक्य होतं. आणि वैद्यनाथ भक्ती मंडळ कोणत्याही संघटनेखाली काम करत नाही, कोणत्याही संचलित खाली काम करत नाही. वैद्यनाथ भक्ती मंडळ हे स्वतंत्र स्वच्छता मोहीम करतंय आणि याच्यातून हिंदू जागृती होण्याचं प्रमाण वाढावं यासाठी वैद्यनाथ भक्ती मंडळ काम करते. या व्यतिरिक्त वैद्यनाथ भक्ती मंडळाचा कोणत्या संघटनेशी काहीही संबंध नाहीये. निस्वार्थ सेवा करण्यासाठी दर रविवारी स्वच्छता मोहीम असते 7 ते 8. आपण सर्वांना यावं. आणि खरंच मी ह्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की बाबा विद्रोह करणं खूप महत्वाचं आहे. याच्यासाठी ह्यानं आपली आपली स्वच्छता मोहीम सुरू केली. कोणत्या राजकारणाच्या नको, कोणत्या संघटनेच्या नावाखाली नको. यासाठी ह्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वजण पण या दर रविवारी सकाळी 7 ते 8. जय श्रीराम. 1 मिनिट. अजून एक मुद्दा असा ओमभाईनं बोलल्यामुळे लक्षात आला की धर्मकार्यात राजकारण आणल्यास काय होतं, ह्याचं आत्ताचं उदाहरण सांगतो. 4 वर्षा अगोदर आपण म्हणजे कंटिन्यू काढत आलेलो कावड, ह्याच्यात कमीत कमी पूर्ण परळीकरांचा धर्म बांधवाचा 1000-1500चा सहभाग राहायचा. आणि यंदा फक्त राजकारण काही लोकांनी केल्यामुळे या कावडमध्ये फक्त 40 लोक आणि धर्माच्या नावावर तिथून डायरेक्ट पाणी आणायचं, जिरे वाढवून
कांद्यावर घ्यायचं, ह्याला कधीच कावड म्हणत नसते काय नाही. ज्या भक्ती मंडळानं नीतिनियमानं दरवर्षी खडका ते परळी चालत येऊन कावड काढलेली आहे, त्याला बी ह्या लोकांना केलं आहे. जय श्रीराम.